क्रिसमस निमित्त आज मी तुमच्यासाठी प्लम केकची रेसिपी घेऊन आली आहे। या प्लम केकमध्ये नाही मी साखर वापरली आहे, नाही मैदा वापरला आहे आणि नाही अंडी वापरली आहे। अत्यंत पौष्टिक असा हा प्लम केक मी इथे बनवलेला आहे। पारंपरिक प्लम केकमध्ये अल्कोहोल वापरलं जातं, पण याच्यात मी अजिबात अल्कोहोलचा वापर केलेला नाहीये। त्याऐवजी मी इथे ऑरेंज ज्यूस वापरलेला आहे। अत्यंत हेल्दी असा हा प्लम केक मी कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करा। चला तर मग आपण लगेचच कृतीला सुरुवात करूया। इथे बोलमध्ये मी अर्धी वाटी दही घेतलं आहे। दहीला व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे अर्धी वाटी एवढी गुळाची पावडर घातली आहे, त्याला पण आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर मी आता इथे खाण्याचे तेल घालते आहे। पाव वाटी एवढं खाण्याचे तेल घातलं आहे मी इथे आणि याला आपल्याला व्यवस्थित इथे फेटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचाही वापर करू शकता। आता मी इथे एक वाटी जो ऑरेंज ज्यूस मी घरचा ज्यूस घेतला आहे, घरच्या फळांचा काढून घेतला आहे, त्याच्यामध्ये मी 2-2 चमचे सगळे ड्रायफ्रूट इथे घातले आहे। याच्यामध्ये क्रॅनबेरी आहे, काजू बदाम आहे, जे ड्राईड फ्रूट मिळतात ते घातले आहे। टूटी फ्रूटी घालू शकतात तुम्ही याच्यामध्ये। मी इथे काळे मनुकेही घातले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जे अवेलेबल होतील ते। इथे मी हे ड्रायफ्रूट्स अर्धा तासासाठी ज्यूसमध्ये भिजत घातले होते। आता आपण जे मिश्रण आधी तयार केलं होतं दह्याचं आणि गुळाच्या पावडरचं, त्याच्यामध्ये हे सगळं आपण ड्रायफ्रूट्स टाकूया। याला आपण आता मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा मी इथे जी संत्र्याची साल असते ती किसून घातली आहे, याने पण खूप छान चव येते। आता आपण याच्यामध्ये काही गरम मसाले घालणार आहोत, त्याच्या पावडर घालणार आहे मी, अगदी पाव चमचा आहे। पाव चमचा मी इथे घेतला आहे जायफळ पावडर आहे, सुंठ पावडर आहे, दालचिनी पावडर आहे आणि वेलची पावडर आहे। सगळे साहित्य मी इथे पाव चमचा घेतलेला आहे। हा केक आपण गव्हापासून बनवणार आहोत, त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालणार आहे। सगळं साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक छान असा हलका होईल। हे सगळं मिश्रण आपल्याला कट आणि फोल्ड टेक्निकने मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने। हे बॅटर आपल्याला ओव्हर मिक्स करायचं नाहीये, नाहीतर आपला केक अजिबात फुगणार नाही। बॅटर थोडंसं कोरडं वाटलं म्हणून याच्यामध्ये मी 2 चमचे दूध घातलेलं आहे। खूप पातळ करायचं नाही आपल्याला। इथे मी केक टिनला आधीच बटर पेपर लावून घेतला आहे आणि आतून व्यवस्थित ग्रीस करून घेतलेला आहे। साईडने पण बटर पेपर लावलेला आहे, जेणेकरून आपला केक हा वरती आल्यावर भांड्याच्या बाहेर पडणार नाही। तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता बॅटरची। हा केक मी आज कढईत बनवणार आहे, त्यासाठी मी ते कढई आधीच प्रीहीट करायला ठेवली होती 45 मिनिटासाठी। आता हे टीन आपण याच्यामध्ये ठेवूया आणि वरतून आपण आपल्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट्स घालूया, जेणेकरून हा केक आपला बेक झाल्यानंतर छान दिसेल। हे आपलं ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल, पण तुम्ही पाहू शकतात केक बेक होण्याच्या आधीच किती सुंदर दिसतो हे वरतून। 1 तासासाठी आपण याला बेक करणार आहोत वरतून झाकण ठेवून। हे बघा 1 तासानंतर मी तुम्हाला दाखवते आहे, केक व्यवस्थित शिजला आहे, छान वरती आला आहे केक, पाहू शकतात तुम्ही। आणि केक पूर्ण थंड झाल्यानंतर याला डिमोल्ड करायचं आहे। मी पूर्णपणे केक अगदी रूम टेम्परेचरवर आल्यानंतर याला डिमोल्ड केलेलं आहे आणि वरतून थोडंसं मी इथे मध लावते आहे, जेणेकरून आपले जे ड्रायफ्रूट्स असतील ते छान चमकतील, ज्यामुळे आपल्या केकला छान अशी शाईन येते। तुम्ही साईडने पाहू शकतात किती छान असा बेक झालेला आहे केक आणि छान फुगलेला आहे। गव्हाचा असून सुद्धा हा खूप छान केक तयार झालेला आहे। मी इथे तुम्हाला कट करून दाखवते। छान असा फ्लफी असा केक इथे तयार झालेला आहे, अगदी सॉफ्ट आहे, कापायला सुद्धा अजिबात मला इथे जड झालं नाहीये। तुम्ही बघू शकता अगदी इझिली इथे कापला जातोय केक। हे बघा आतून सुद्धा किती सॉफ्ट दिसतो आहे आणि व्यवस्थित बेक झाला आहे सगळ्या बाजूने। अत्यंत हेल्दी असा हा प्लम केक इथे तयार झालेला आहे। तुम्ही याला गिल्ट फ्री खाऊ शकतात आणि तुम्ही लहान मुलांनाही अगदी इझिली देऊ शकतात, कारण याच्यामध्ये हा ड्रायफ्रूट्स आहे, याच्यात साखर नाही आहे, याच्यात मैदा नाही। अत्यंत हेल्दी केक इथे तयार झालेला आहे। तर तुम्ही या क्रिसमसला अशा पद्धतीने प्लम केक नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून कुठले रेसिपी व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।